बीड पोलिसांनी अखेर सतीश भोसलेला ताब्यात घेतलेला आहे। प्रयागराजमधून खोक्याला आता ताब्यात घेण्यात आलं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत जोडलेत। उदय, मागच्या 4 ते 5 दिवसांपासून पोलिसांची शोधमोहीम सुरू होती। अखेर सतीश भोसलेला ताब्यात घेण्यात बीड पोलिसांना यश आलेलं आहे। प्रयागराजमधून त्याला ताब्यात घेण्यात आलं। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच, कारण गुन्हा दाखल झाल्यापासून सतीश भोसले हा फरार होता आणि त्याला अटक करण्यासाठी पोलिसांची 2 पथकं रवाना करण्यात आली होती, परंतु तो तरी देखील मिळून येत नव्हता। यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहत होतं। या दरम्यानच आता त्याला प्रयागराजमधून ताब्यात घेतल्याची माहिती स्वतः पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली आहे। आता त्याला घेऊन जे पथक आहे ते बीडकडे निघाले असून आज किंवा उद्या ते बीडमध्ये आणले जाईल आणि त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया होणार आहे। या दरम्यान सतीश भोसलेवर 3 गुन्हे दाखल आहेत आणि या तिन्ही गुन्ह्यांच्या संदर्भात आता पोलीस तपास करणार आहेत। यातील एक जो गुन्हा आहे, ढाकणी पिता पुत्राला मारहाण केल्याचा, त्या प्रकरणात सतीश भोसलेनं बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, परंतु त्याला आता ताब्यात घेतलंय पोलिसांनी। त्यामुळे आता पुढील न्यायालयीन प्रक्रिया कशी होती हे पाहणं महत्त्वाचं आहे।